नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्र हो, मराठी व्याकरणाच्या संदर्भात आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहत होतो, शब्दांच्या जाती। त्या शब्दांच्या जातीमध्ये आपण पाहिलं की विकारी आणि अविकारी असे शब्दांचे मुख्य दोन प्रकार असतात। मग विकारी जातीचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण पाहिलं होतं नाम। नामाचे मुख्य प्रकार 3, सामान्य नामाचे प्रकार 2। त्यानंतर दुसरा विचार केला ते म्हणजे सर्वनाम। मग यापूर्वी आपण सर्वनामाचा विचार करत असताना मी तुम्हाला सांगितलं की नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। मग सर्वनाम 9 प्रकारे लिहिता येते। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः। आणि सर्वनामाचे किती प्रकार पडतात? 6। एक पुरुषवाचक, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि शेवटी पाहिलं होतं आपण आत्मवाचक सर्वनाम। मग शेवटी असाही फरक आपण पाहिला होता की प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक आणि आत्मवाचक याच्यामध्ये आपण हे सर्वनाम नेमका फरक कोणता हा देखील आपण अभ्यास केलेला आहे। मित्र हो, आज आपण पाहणार आहोत की या ठिकाणी शब्दांची जी काही पुढची जात वगैरे आहे त्या पुढच्या जातीचा विचार करत असताना आपण पाहत आहोत विशेषण। तिसरी जात कोणती अभ्यासणार आहोत? विशेषण। आता विशेषणाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातील? परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल 12 राशी। काय प्रश्न विचारला? 12 राशी। आणि तुम्हाला विचारलं जाईल हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे। मग त्याच्यामध्ये क्रमवाचक आहे, संख्यावाचक आहे की त्या ठिकाणी सार्वनामिक आहे की धातुसाधित आहे। मग तुम्हाला माहीत पाहिजे की 12 राशी म्हटल्यानंतर हे काय आहे? संख्यावाचक आहे। सगळ्यात पहिली गोष्ट किंवा तुम्हाला विचारलं बोलका पोपट। काय? बोलका पोपट। मग ह्या अव्ययसाधित विशेषण आहे, धातुसाधित आहे किंवा गुणवाचक आहे। मग तुम्हाला माहीत पाहिजे की बोलका मूळ धातू काय आहे? बोल, त्याला कोणता प्रत्यय लागला? का। मग पोपट आहे पण पोपट कसा आहे? बोलका। ते काय झालं? धातुसाधित विशेषण झालं। किंवा तुम्हाला विचारलं जातं, यापूर्वी बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की 5 पांडव, 4 बहिणी, 2 भाऊ हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? मग तुम्हाला पर्याय दिले जातील की त्या ठिकाणी क्रमवाचक आहे, गणवाचक आहे, साकल्यवाचक आहे की अनिश्चित आहे। मग तुम्हाला माहीत पाहिजे 4 बहिणी, 5 पांडव हे काय आहे? साकल्यवाचक संख्या विशेषण आहे। चला तर मग आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी तिसरी जात अभ्यासतोय, ते काय आहे? विशेषण। आता तिसऱ्या जातीचा विचार करत असताना, विशेषणाचा विचार करत असताना तुम्हाला माहीत पाहिजे विशेषण म्हणजे काय। इथं व्याख्या दिलेली आहे पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या। हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे। काय विचारला गेलेला आहे प्रश्न? पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, PSI असेल अथवा राज्यसेवेची परीक्षा असेल, प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही अभ्यास केला तर तिथे बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे। काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं आहे? विशेषण म्हणायचं आहे। आता मग ते कसं? तर इथं उदाहरण दिलेलं आहे पहा, विशाल सागर। विशाल सागर, सागर आहे, सागर आहे पण सागर कसा आहे? तर तुमचं उत्तर काय आहे? विशाल। बरोबर आहे की नाही? मंद झुळूक, झुळूक आहे पण झुळूक कशी आहे? मंद। त्याच्यानंतर दुसरा दिवस, दिवस आहे पण कितवा दिवस आहे? दुसरा दिवस। याचा अर्थ असा, मग विशाल असेल, मंद असेल, दुसरा हा हे शब्द वगैरे असतील, याने काय केलेले? नामाबद्दल सागर, झुळूक, दिवस हे नाम वगैरे आहेत, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या। म्हणजे विशाल पलीकडे माहिती नाही सांगितलेली, मंद पलीकडे काही दुसरं सांगितलेलं नाही, दुसऱ्या पलीकडे दुसरी माहिती वगैरे सांगितलेली नाही, आणि म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं आहे? विशेषण असं म्हणायचं आहे। जसं कडू कारलं, कारलं आहे पण कसं? कडू। निळा सावळा झरा, झरा आहे पण कसा आहे? निळा सावळा। हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता मात्र तुमच्या लक्षात आलंय विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाची व्याख्या कशी आहे।
त्यानंतर पुढचा जो काय भाग आहे, हे जे काही विशेषण आहे, या विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. या 3 प्रकारामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे, पहिला प्रकार आहे गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, तिसरा प्रकार काय आहे? सार्वनामिक विशेषण. हे त्याचे किती प्रकार आहे? मुख्य 3 प्रकार आहे. आता तुम्हाला माहीत पाहिजे गुण विशेषण म्हणजे काय, गुण विशेषणाचे प्रकार आहेत की नाही, संख्या विशेषण म्हणजे काय, संख्या विशेषणाचे 5 प्रकार कोणते, सार्वनामिक विशेषणाचे प्रकार कोणते, म्हणजे हे सगळं इत्थंभूत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर आपण समजून घेऊया एक एक घटक, एक एक भाग. पहिला आहे गुण विशेषण. आता गुण विशेषणाचा विचार करत असताना इथे व्याख्या दिलेली आहे पहा. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शविला जातो, काय दर्शवला जातो? गुण दर्शवला जातो, त्याला काय म्हटलं जातं? त्यास गुण विशेषण असे म्हणतात. थोडक्यात एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, यांच्या गुणांचा बोध होतो. जसं चिंचेचा आंबटपणा, आंबटपणा हा चिंचेचा काय झाला? गुण झाला. साखरेचा गोडवा, गोडवा काय झाला? गुण झाला. कडू औषध, औषध आहे परंतु कसं आहे? कडू. आता पाहून घ्या काय की ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शविला जातो, कडू औषध, औषध आहे परंतु कसं आहे? कडू. पांढरा घोडा, घोडा आहे पण कसा? पांढरा. ताजी भाजी, भाजी आहे पण कशी? ताजी. रेखीव चित्र, चित्र आहे पण कसं? रेखीव. गोड पेढा, पेढा आहे पण कसा? गोड. सुंदर इमारत, इमारत आहे परंतु कशी? सुंदर. काळा कुत्रा, कुत्रा आहे पण कसा? काळा. मोठी माणसं, माणसं आहेत पण कशी? मोठी. म्हणजेच या ठिकाणी व्यक्ती असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, यांचा गुणांचा उल्लेख होत असेल, गुणांचा बोध होत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? गुण विशेषण असे म्हणतात. आणि मग हे जे काही गुण विशेषण आहे, या गुण विशेषणाचे पोट प्रकार नाहीत. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, एखादी व्यक्ती, वस्तू, पदार्थ, व्यक्ती यांच्यातील गुणांचा बोध होतो आणि म्हणून त्याला गुण विशेषण म्हणतात. सरदाराचे शूरत्व, शूरत्व हा त्याचा काय झाला? गुण वगैरे झाला. बरोबर आहे की नाही? मग एखादं आपण म्हणतो की इमानी कुत्रा, कुत्रा आहे पण कसा आहे? इमानी. आणि अशा पद्धतीने आपण पहिला प्रकार अभ्यासलेला आहे, तो आहे गुण विशेषण. आता दुसरा जो काही प्रकार आहे, त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना त्याला म्हटलं जातं संख्या विशेषण. काय म्हटलं जातं? संख्या विशेषण. आता संख्या विशेषणाचा विचार करत असताना ज्या विशेषणाने नामाची संख्या दर्शवली जाते, नामाची काय दर्शवली जाते? संख्या दर्शवली जाते. जसं आपण म्हटलं की चौथी इयत्ता, इयत्ता आहे पण कितवी आहे? चौथी. 7वे वर्ष, वर्ष आहे पण कितवं? 7वे वर्ष. 4 वेद, वेद आहेत पण किती? 4. 64 कला, कला आहेत किती? 64. दुप्पट रक्कम, 50ची तुकडी, काही मुले, 5वा बंगला, बंगला आहे कितवा? 5वा. नंतर तुकडे आहे कितीची? 50ची. रक्कम आहे पण किती आहे? दुप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की चौथी असेल, दुप्पट असेल, 50 असेल, काही असेल, 5वा असेल, 7वे वर्ष असेल. म्हणजे ही जी काही विशेषणं आहे, या विशेषणामध्ये कोणती तरी संख्या दडलेली आहे, कोणती तरी त्यामध्ये काय आहे? अंक वगैरे आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्या विशेषणाने नामाची संख्या दर्शवली जाते त्याला काय म्हटलं जातं? संख्या विशेषण असे म्हणतात. आता हे जे काही संख्या विशेषण आहे, या संख्या विशेषणाचे पोट प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ते पोट प्रकार किती सांगितलेत? 5. आता 5 प्रकाराचा विचार करत असताना एक आहे गणवाचक संख्या विशेषण. काय आहे? गणवाचक. आता गणवाचक म्हणजे तरी काय? गणती करण्यासाठी, मोजणी करण्यासाठी त्या विशेषणाचा वापर होत असतो. जसं आपण जनगणना करतो, जनगणना करत असताना स्त्री किती, पुरुष किती, रोजगार किती, बेरोजगार किती, बरोबर आहे की नाही? म्हणजे वयोगटामध्ये विचार केला जातो की 18 वर्षाच्या खालील किती मुलं आहे, 35 गटामध्ये किती आहे, 60च्या पुढची किती आहेत. म्हणजे आपण गणती किंवा मोजणी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? गणवाचक. आता पहा, 4 वेद, वेद आहेत पण किती? 4. 64 कला, 5 फळे, अर्धा तास, 100 पुरुष. म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची कोणती तरी संख्या दर्शवली जाते त्यास काय म्हटलं जातं? संख्या विशेषण. आणि संख्या विशेषणामध्ये पहिलं काय आहे? गणवाचक विशेषण. आता मित्र, हे जे काही गणवाचक विशेषण आहे, याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. 3 प्रकाराचा विचार करत असताना
लिहिण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या लिहिण्याच्या पद्धतीमध्ये आपण काय लिहितो, दोन प्रकारे संख्या दोन प्रकारे लिहिली जाते. जसं तुम्ही एखाद्या बँकेमध्ये गेलात, बँकेमध्ये गेल्यानंतर चेकवर लिहिता तुम्ही 5,000, काय लिहिले 5,000 रुपये, 5,000 रुपये. हे कशामध्ये लिहिलं तुम्ही, अंकामध्ये लिहिलं. आता तुम्ही काय लिहिता इथं कंसामध्ये 5,000, 5,000 रुपये. आता हे कशामध्ये लिहिलं, अक्षरी. म्हणजे संख्या तुम्हाला एकतर अंकामध्ये लिहिता येते आणि दुसरी अक्षरामध्ये लिहिता येते. आता याचा विचार जर केला तर मित्र हो, तुमच्या असं लक्षात येईल की हे जे काही संख्या विशेषण आहे, या संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात, तीन प्रकारामध्ये एक आहे पूर्णांकवाचक, दुसरा आहे अपूर्णांकवाचक आणि तिसरा आहे साकल्यवाचक. या ठिकाणी परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तो हंडा इकडे घेऊन ये, तो हंडा इकडे घेऊन ये आणि तुम्हाला दिलं जाईल हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. मग साकल्यवाचक आहे, त्या ठिकाणी क्रमवाचक आहे, अपूर्णांकवाचक आहे की पूर्णांकवाचक आहे. मग तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ते साकल्यवाचक आहे. कारण हंडा मागितला आहे म्हणजे जेवढी वस्तू आहे तेवढी, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे तुमचं, साकल्यवाचक. चारही बहिणी, चारीच्या चारी जेवढ्या आहेत तेवढ्या, याचा अर्थ ते कशामध्ये येतं, साकल्यवाचक. आता इथं लक्षात घ्या तुम्ही, पूर्णांकवाचक म्हणजे तरी काय, तर आपण काय म्हणतो की आपण म्हणतो 1 किलो साखर, 2 लिटर तेल, म्हणजे 1 असेल, 2 असेल, 1000 माणसं कार्यक्रमाला बोलवली, 1000 पत्रिका छापल्या किंवा 500 लोक किंवा 500 सैनिक लढाईवर गेले, सीमेवरती गेले. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 1000, 500, 2000, 5000 ही संख्या कशी आहे हो, पूर्णांक आहे. कशी आहे, पूर्णांक. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पूर्णांकवाचक. काय म्हटलं जातं, पूर्णांकवाचक. आता दुसरा काय आहे, अपूर्णांक. आता व्यवहारामध्ये ज्यावेळेस आपण दैनंदिन व्यवहार वगैरे करतो, दैनंदिन व्यवहार करत असताना आपण म्हणतो पाव किलो बदाम दे, पाव किलो. आता पाव म्हणजे कसं, 1/4, 1/4. आपण आपल्या भाषेमध्ये पावशेर शब्द वापरतो. दुसरं काय आहे की आपण जर म्हटलं अर्धा किलो खोबरं दे किंवा अर्धा किलो खारीक दे. अर्धा किलो म्हणजे किती, इथं पाव म्हणजे 250 ग्रॅम, तुम्हाला कल्पना आहे 250 ग्रॅमची भाषा आहे. अर्धा किलो म्हणजे किती झालं, 500 ग्रॅम वगैरे झालं, 500 ग्रॅम झालं. त्यानंतर पाऊण म्हणजे किती, 750 ग्रॅम झालं. म्हणजे ही भाषा व्यवहारामध्ये वापरली जाते, पाव, अर्धा, पाऊण. नंतर चतकोर भाकर. आता चतकोर म्हणजे किती, तर 1/4 तो भाग वगैरे. त्याच्यानंतर इथं पाऊण म्हटल्यानंतर 1/3 आहे, चतकोर म्हटल्यानंतर 1/4 आहे. पाऊण मीटर कापड द्या. आता ही जी काही भाषा आहे, अर्धा असेल, पाव असेल, पाऊण असेल किंवा वर्गातील 1/2 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले, म्हणजे 100 विद्यार्थी असेल तर 50 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये झाले, बरोबर आहे की नाही. किंवा 1/3, 3/4 हा भाग आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून वापरत असतो आणि याला काय म्हटलं जातं, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. एक काय आहे, पूर्णांकवाचक आणि दुसरा प्रकार काय आहे, अपूर्णांकवाचक. आता तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं साकल्यवाचक. आता साकल्य म्हणजे तरी काय, तर उपलब्ध वस्तूपैकी जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व. उपलब्ध वस्तूपैकी जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व. आता मी जर म्हटलं 5 पांडव, आता 5 पांडव म्हणजे मुळातच पांडव किती आहे, 5. मग तो कर्ण धरून असेल अथवा अर्जुन धरून असेल. मग अर्जुन, भीम, नकुल, सहदेव हे पांडव किती आहेत, फक्त 5च आहे. 5 पांडव. दुसरं, दोन्ही भाऊ. तुम्हाला लग्नाची पत्रिका दिली, दोन्ही भावांनी लग्नाला यायचं बरं का, दोघांनाही कपडे घेतले जातील, म्हणून हे भाऊ आहेत पण किती आहे, दोन्ही. 4 बहिणी. घरामध्ये ब्लड रिलेशन, रक्ताच्या नात्याच्या बहिणी सख्या किती आहेत, 4. 4 बहिणी लग्नाला यायचं बरं का, 4 बहिणी. त्याचबरोबर 10 दिशा. 10 दिशा म्हणजे मुळातच दिशा 10 आहेत. कसं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व दिशा आणि अध दिशा. मुळातच किती आहेत त्या, 10. म्हणजे जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व, जेवढे आहे तेवढे. आपण काय म्हणतो, जेवढी पुस्तकं आहे तेवढी उचलून घेऊन ये किंवा जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या घेऊन ये. हा जो काय प्रकार वगैरे आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं, साकल्यवाचक संख्या विशेषण. मित्रो, आता तुमच्या लक्षात आलं की संख्या विशेषणाचा पहिला प्रकार कोणता होता, गणवाचक.
गणवाचक म्हणजे तरी काय, गणती किंवा मोजणी करण्यासाठी. त्याचे किती प्रकारे लिहिता येतं, 2 प्रकारे, एक अंकी आणि दुसरा काय आहे अक्षरी. परत त्याचे 3 प्रकार, एक पूर्णांकवाचक पूर्ण संख्या 1 2 3 4 1000 500 100, अपूर्णांक पाव, पाऊण, अर्धा, 1/2, 3/4, 1 पंचमांश ही भाषा वापरली जाते. आणि साकल्यवाचक म्हणजे काय, जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल कारण हा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. साकल्यवाचक परफेक्ट लक्षात ठेवा, जितक्या वस्तू आहेत तितक्या सर्व. आता परीक्षेला एकदा प्रश्न असा विचारला की तो सदरा इकडे घेऊन ये. आता तो शर्ट इकडे घेऊन ये म्हटल्यानंतर शर्ट आपण काय पुढचा भाग मागचा भाग 1 बाई 2 बाई असा आणतो का, जसा उचलतो तसा घेऊन येतो. मग ते कशामध्ये गेलं, ते साकल्यवाचकमध्ये गेलं. हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला तर दुसरा जो काही प्रकार वगैरे आहे तो दुसरा प्रकार आपण अभ्यासतोय त्याला म्हटलं जातं क्रमवाचक संख्या विशेषण. काय आहे, क्रमवाचक. आता क्रमवाचक म्हणजे तरी काय, तर ज्या विशेषणाच्या योगाने वस्तूचा क्रम दर्शवला जातो, ज्या विशेषणाच्या योगाने वस्तूचा क्रम दर्शवला जातो. आता आपण म्हटलं 10वीचा निकाल लागला काल, 12वीचा निकाल लागला, तो बोर्डामध्ये कितवा आला, 10वा आला. त्याचबरोबर तो जर 10वा आलेला असेल तर त्याच्या पुढे किती आहेत, 9 जण आहेत. बरोबर आहे की नाही, 9 जण आहेत. मी जर असं म्हटलं की त्याचे 60वे वर्ष आहे, जर 60वे वर्ष असेल तर 59 वर्ष त्याने क्रमाने पार पाडलेले आहेत. आणि म्हणून पहिला वर्ग, दुसरी इमारत, 5वे झाड, 7वी माळ, 4था बंगला. म्हणजे वर्ग आहे पण कितवा आहे, पहिला. इमारत आहे कितवी, दुसरी. झाड आहे कितवं, 5वं. माळ आहे कितवी, 7वी. समजा तुम्ही अनोळखी आहात, तुम्हाला सांगितलं की तुम्ही अशोक स्तंभाला आल्यानंतर काय की त्या ठिकाणी सिनेमा, सर्कल सिनेमा, आणि तिथून पुढे 5वा बंगला, त्याच्या शेजारी 5वा बंगला. आपली नजर कशी, 1 2 3 5. आता डायरेक्ट 5व्या बंगल्यावर आपली नजर जाते का, नाही जात. आपण काय करत असतो, क्रमाने ते मोजत असतो. 1 2 3 4 5 6 काय असेल ते. समजा कल्पना करा की तुमची पोलीस भरतीची रनिंग सुरू झाली. रनिंग सुरू झाल्यानंतर तो 360वा आला. जर तो 360वा असेल तर त्याच्या पुढे 359 लोक असतील. बरोबर आहे की नाही. डायरेक्ट असं पहिला आला लगेच 360वा आला असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत. आणि म्हणून हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं, क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. मित्रांनो लक्षात आलं काय, 4था बंगला, 8वी इयत्ता, 60वे वर्ष, पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, 60वा आला. हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं, क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्यानंतर पुढचा जो काही तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागाला म्हटलं जातं आवृत्तीवाचक. काय होतं, आवृत्तीवाचक. आता आवृत्ती म्हणजे तरी काय, तर संख्येची पुनरावृत्ती होत असते. ज्या विशेषणाच्या योगाने संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दर्शविले जाते त्याला काय म्हटलं जातं, आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पहा आता इथं, तिला पाहताच माझा आनंद द्विगुणित झाला. तिला पाहताच माझा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित झाला म्हणजे काय झाला, पहिल्यापेक्षा दुप्पट झाला. बरोबर आहे की नाही. मी त्रिवार वंदन केलं. त्रिवार आपण पाय एखाद्याला नमस्कार करताना अशा पद्धतीनं त्रिवार म्हणजे 3 वेळा वंदन वगैरे केलं. त्याला शतशः प्रणाम. शतशः म्हणजे 100 वेळा. तिच्या साडीचा रंग दुहेरी रंग किंवा दुहेरी रांग. दुहेरी रंग म्हणजे एकाच साडीवर 2 रंग वगैरे आहेत किंवा दुहेरी रांग, दुप्पट रक्कम, किंवा त्या पुस्तकासाठी मी त्याला दुप्पट रक्कम दिली. लग्नाला चौपट गर्दी होती. चौपट गर्दी होती म्हणजे जिथं तुम्ही 1000 माणसं पकडलेली होती, मनामध्ये गृहीत धरली होती, तिथं 4000 माणसं आले. तो रस्ता चौपदरी आहे. चौपदरी आहे. आता चौपदरी आहे म्हणजे एकाच रस्त्याचे किती भाग आहे, 4 भाग आहे. चौघडी, 4 घड्यांचा त्या ठिकाणी समूह वगैरे आहे. म्हणजे याचा अर्थ असा, संख्येची काय होत असते, पुनरावृत्ती होत असते. मग दुप्पट रक्कम असेल, चौपट गर्दी वगैरे असेल, त्याचबरोबर चौपदरी रस्ता वगैरे असेल, हा जो काही भाग आहे या भागाला काय म्हटलं जातं, आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्यानंतर चौथा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आता पृथकत्व म्हणजे तरी काय, तर पृथक म्हणजे वेगळे करणे. पृथक याचा अर्थ काय होतो, वेगळे करणे. आता वेगळं कसं करायचं, समजा अशी कल्पना करा की तुमच्या घरामध्ये काय की 200-300 पुस्तकं आहेत आणि 200-300 पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेले आहे. मी लगेच म्हणतो तुम्हाला, चला 5-5चा बंडल बांधा, 5-5चा बंडल बांधा. चला 50 विद्यार्थी आहेत, चला 10-10चा गट करा, 5-5चा गट करा. म्हणजे काय करायचं,
करायचे इतरांपेक्षा वेगळं. पृथक म्हणजे वेगळं करणं. ज्या विशेषणाच्या योगाने संख्येचा वेगवेगळा बोध होतो. एक एक मुलगा, चला एक एक मुलगा उभे राहा, रांग करा. तीन तीन फुले देवाला वाहा. दोन दोन मुली बाजूला गट करा. चार चार बांगड्या भरा. म्हणजे हा जो काही प्रकार वगैरे आहे, मग त्याच्यामध्ये मित्र हो 5-5चा बंडल, 10-10चा गठ्ठा, त्याच्यानंतर 1-1ची रांग, किंवा 10ची तुकडी, हा जो काही भाग वगैरे आहे, या भागाला काय म्हटलं जातं? पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पृथक म्हणजे काय? वेगळं करणं. हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता नीट लक्षात ठेवायचे. पहिलं आपण काय पाहिलं? गणवाचक. दुसरं काय पाहिलं? संख्यावाचकमध्ये आपण काय पाहिलं? गणवाचक, त्याच्यानंतर तिथं संख्यावाचक, त्यानंतर आवृत्तीदर्शक, त्याचबरोबर पृथकत्ववाचक. त्यानंतर संख्या विशेषणामध्ये शेवटचा जो काही 5वा प्रकार वगैरे आहे, त्याला म्हटलं जातं अनिश्चित संख्या विशेषण. काय म्हटलं जातं? अनिश्चित. आता अनिश्चित म्हणजे तरी काय? तर ज्या विशेषणाच्या योगाने निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही, परंतु काहीतरी संख्या आहे हे मात्र कळते, त्याला काय म्हटलं जातं? अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. पहा, इतर लोक म्हणत होते की हे जे काही जगावरचं संकट आहे, हे जगावरचं संकट आता नाहीसं होणार आहे. परंतु इतर म्हणजे कोण माहीत आहे का तुम्हाला? नाही. आपण म्हणतो की बाकी माणसे जीवन गेली आणि बाकीची गैरहजर होती. आता बाकी म्हणजे नेमकं कोण आहे माहीत आहे का तुम्हाला? नाही माहिती. अन्य देश, काही पक्षी झाडावरून काही पक्षी उडून गेले. काही म्हणजे किती आपण सांगू शकतोय का? नाही सांगू शकत. त्याचबरोबर भरपूर पाऊस पडला. काय? भरपूर पाऊस पडला. मी भरपूर जेवण वगैरे केलं. आता भरपूर म्हणजे किती माहीत आहे का? नाही. म्हणजे भरपूर असेल, त्याचबरोबर काही असेल, अन्य असेल, बाकी असेल, इतर, इत्यादी देश. दुसरं पहा, अमेरिका, चीन असेल, जपान असेल, त्याचबरोबर इत्यादी महासत्ता असलेले देश आहे, महासत्ता. परंतु इत्यादी म्हणजे कोण माहीत आहे का? नाही. याचा अर्थ असा की या शब्दामध्ये कोणती तरी अनिश्चित अशी प्रकारची संख्या दडलेली असते. त्याला काय म्हटलं जातं? अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. मित्र हो, या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण विशेषणाला सुरुवात केली. विशेषण म्हणजे तरी काय ते आपण पाहिलं की ज्या विशेषणाच्या योगाने म्हणजे एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित केली जाते, त्याला विशेषण असे म्हणतात. आणि विशेषणाचे मुख्य प्रकार आपण 3 पाहिले. एक पाहिलं गणवाचक, दुसरं पाहिलं त्या ठिकाणी गुणविशेषण, दुसरं संख्या विशेषण आणि तिसरं सार्वनामिक विशेषण. आणि मग त्याच्यामध्ये आपण संख्या विशेषणाच्या प्रकारांचा 5 प्रकारांचा विचार केलेला आहे. यानंतर आपण राहिलेल्या भागाचा जो काही अभ्यास आहे तो भाग आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आज फक्त आणि फक्त आपण काय पाहिलं की संख्या विशेषण आणि संख्या विशेषणाचे पोट प्रकार. धन्यवाद मित्र हो.